गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही चाललो आहे आज पिंपनेर, तर शाळेत पण कॉलेजमध्ये पण थोडं काम आहे मला आणि मावची पण कटिंग करायची। मग कोणती कटिंग करायची बाबड्या? हां, ही कटिंग कशी करायची? तर मावची कटिंग करायची गाईज। तर चला मग दाखवतो तुम्हाला पिंपनेर गेलो। आपण मार्कशीट घेऊन घेतलंय बघा। माऊ कशी बसली। तर माऊ कुठं जायचं आता? कुठं जायचं? कटिंग काय करायचंय? किंडी जॉय घेशील? काय घेशील? किंडी जॉय। आपण किंडी जॉय घेऊ। तर फायनली काय आता हिची कटिंग पण करायची आहे। तर चला दाखवतो मग पुढे। काही आता माऊला बदाम शेक प्यायचं होतं, तर इथं आलोय आम्ही बदाम शेक प्यायला। तर बघू शकता इथं माऊ बदाम शेक पिते। बाबड्या कसं आहे? मच्छा मच्छा आहे ना? अजून काय घेणार आहे? सांग काय घेशील? बोल अजून। किंडर जॉय ना? बरं इथं कर। हाय गाईज, हाय गाईज कर। हाय गाईज घे। आमची माऊ एक दोन पण बोलते भाऊ। तर चला गाईज मग भेटू घरी गेल्यावर। चला लेट्स गो गाईज। फायनली गाईज तर कॉलेजचं काम झालं आहे, आता घरी येऊन लागलो आहे। तर गांगेश्वर जायचा प्लॅन बनतोय आमचा। तर इकडं आता गल्लीमध्ये उभा आहे, कोणी नाही काहीच। ते दोन सोबती येत आहेत, ते आता पिंपनेर गेले। ते आले का मग निघू आपण गांगेश्वरसाठी। तर चला दाखवतो मग पुढे नेक्स्ट बघा। फायनली गाईज आपले फिल्डरिंग लागले, आता चालू आहे गांगेश्वर। तर चला मग इथं येऊन लागलोय आम्ही। आता तुम्हाला दाखवतोय बघा इथं गर्दी। एक क्या भाई काय बोलला अशी तुले रे गोपाल भाई? हे बघू शकता गाईज, गांगेश्वरला एकदम छोटस असं मस्त यात्रासारखं आहे इथं। बघू शकता तुम्ही। अरे क्या भाई काय बोलू ना? काय झालं बघू शकता काय इथं चालू आहे आता। गोपाल ए गोपाल चला काही दाखवतो तुम्हाला आता पुढे। गेला या दिवसात नाही गाईस, त्याला जुंटतोय आम्ही आता इथं। इतक्या गर्दीत कुठं बोलू त्याला आता समजत नाही गाईस। काय ना गोपाल काय ना रे गाईस, आमना एक पूरा दौड़ी जायल छे
अरे त्याला आम्ही काय घेतो चला काही वरती जाऊ आता. ए गोपाल शूटर तिथं बसून गेलोय आम्ही आता. इथं मागे जत्रा चालू आहे. रिक्की भाऊ इथं बसला आहे. दे दन काय क्या गोपाल भाई तिथं बसला आहे. काय सांगू काय तिथं खूपच गर्दी आहे बघा. बघू शकता इकडं तुम्ही गर्दी किती आहे. तर अंकल ये कौन है? ये शबनम का आशिक है। शबनम ने इसे छोड़कर किसी और से शादी कर ली। लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आपल्या गावातले मुलं रील स्टार आपले रील स्टार भेटले काय तिथं. खूपच दूर गर्दी दूरपर्यंत गर्दी बघा. तिकडपर्यंत गर्दी गाई बघा. इकडं रँक बघू शकता तुम्ही. हा बोल. गाई इथून पहाटे 4 वाजेपासून लाईन लागलेली आहे. तरी अजून काही जणांचा नंबर लागलेला नाही. इतकी मोठी लाईन लागलेली आहे. आता रोहित भाऊ तुम्हाला लाईन दाखवून देईल केवढी मोठी आहे. बघू शकता काही इथून तर डायरेक्ट तिथपर्यंत लाईन शेवट बघू शकता काही.